नाही हे म्हणजे ह्या प्रवृत्ती ज्या आहेत अशा हे यांना कडक एकतर कार्यवाही झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. फाशीवर देणं किंवा यांना अशा पद्धतीची शिक्षा देणं ज्या शेवटी दुसरा पर्याय नाही. आणि मी ही काय म्हणायचं प्रवृत्तीच ही समाजामधली घाण आहे. अशी जी लहान मुलांवर किंवा आता 4 वर्षाची मुलगी किंवा अल्पवयीन मुलींवर पण जे काही प्रकार होतात ह्या प्रवृत्त्या खेचून काढल्या पाहिजे. यांच्या विरोधात 100% सरकार गृह विभाग योग्य ती कार्यवाही नक्की करेल. ह्यातनं मला अगदी स्पष्ट सांगायचं की कोणालाही मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत त्यामुळे कोणालाही ह्याच्यातनं सोडलं जाणार नाही. जो कोणी आरोपी असेल आणि त्याला समजा मदत करणारा जो कोणी असेल, आरोपीला जर कोणी मदत केली असेल या प्रकरणात तर त्यांना पण कडक शिक्षा ही होईल ह्याची मी पीडितांच्या त्यांच्या समाजाच्या यांना खात्री देऊ इच्छितो. त्या ठिकाणी 2 समाजाची निर्माण केल्याप्रकरणी खूप मोठा कायदा सुरक्षेचा तपास निर्माण झाला आहे. लोक रस्त्यावर उतरले नाही. आता शेवटी ह्या भावनांचा उद्रेक होतो अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर, पण शेवटी जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं महत्त्वाचं आहे. आणि या पद्धतीनं समाजानं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या कुठल्या कृत्यांमुळं किंवा हे आरोपी म्हणजे त्यांना काही पळवाटा मिळाव्यात किंवा त्यांना कायद्यातनं सुटण्याची संधी आपल्या कुठल्या ह्याच्यामुळं मिळू नये एवढी म्हणजे आंदोलनकर्त्यांनी किंवा ह्यांनी सुद्धा खात्री घेतली पाहिजे. सरकार पूर्णपणे गृह विभाग पूर्णपणे पीडितांच्या बाजूनं आहे आणि 100% मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या गोष्टीवर म्हणजे पूर्ण कडक कार्यवाही होईल ह्याची मला खात्री आहे.